शुभारंभ 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 दख्खनच्या इडली कंपनीचा भव्य शुभारंभ। नमस्कार, आपण पाहतात लोकलढा न्यूज चॅनल। जुना कोटा येथील सप्तगिरी पेट्रोल पंपा शेजारी दख्खनची इडली या कंपनीचा भव्य शुभारंभ करण्यात आला। दख्खनच्या इडलीचा नांदेडकरांना स्वाद घेता येणार आहे। समस्त नांदेडकरांना कळवण्यात येते की दख्खनची इडली या प्रतिष्ठानला अवश्य भेट द्या। दख्खनच्या इडलीसह विविध व्हरायटीज, विविध प्रकारच्या आस्वादाचा स्वाद घ्यावा। यावेळी रोहित शिंदे यांनी सांगितलेली माहिती बघूया। मराठवाड्यामध्ये दख्खनच्या इडलीच्या असंख्य शाखा असून नांदेड जिल्ह्यातील दक्षिण विभागामध्ये सुद्धा दक्षिणच्या इडलीचा आता ग्राहकांना स्वाद घेता येणार आहे। सर्व ग्राहकांना नम्रतेची सूचना आहे की दख्खनच्या इडली कंपनीला एक वेळ अवश्य भेट द्या। रोहित शिंदे, मी सर्वप्रथम तुमचं इकडे स्वागत करतो। आज आपल्या एका नवीन शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। नांदेडमधील आपला जो कवठ्याचा एरिया आहे तिकडे आज एका नवीन शाखेचं ओपनिंग होत आहे। आपली जी एक ऑथेंटिक टेस्ट आहे, युनिक टेस्ट आहे आणि त्याला लोकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद, त्याच्यामुळे आपल्याला एकानंतर एक नवीन आउटलेट आपले ओपन होत आहेत। आपल्या नांदेडमध्ये आता ऑलरेडी 4 शाखा आहेत। पुणे, हैदराबाद, जालना अशा अनेक शहरांमध्ये आपले नवीन ब्रँचेस ओपन होत आहेत आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणून आज ही आपण शाखा ओपन करत आहेत। आपले दख्खन इडली हे जे नाव आहे, बेसिकली हे आपल्या दक्षिणी जे पदार्थ आहेत त्या रिलेटेड आहे। दक्षिण भारतातील जे इडली, डोसा, वडा ह्या वेगवेगळ्या व्हरायटीज असतात त्याच्यामधल्या, त्या सगळ्या मेनू आपल्या मेनूमध्ये इन्क्लूड आहे। आपल्या दख्खन इडलीबद्दल जर स्पेशालिटी सांगायचं झालं तर ऑथेंटिक टेस्ट ही आमची स्पेशालिटी आहे। याच्यामध्ये जे साऊथ इंडिया आहे, साऊथ इंडियामधलं जे बऱ्याचशा शहरामधून आम्ही रॉ मटेरियल तिकडून मागवण्यात येतं आणि इडलीचा रवा झालं, शेंगदाणे झालं, तसंच इतर जे रॉ मटेरियल आहे ते पूर्णपणे आपण तिकडून मागवतो। त्याच्यामुळे इडलीचा जो सॉफ्टनेस आहे, रुचकर चटणी आहे, एक विशेष पद्धतीची जी आपल्या सांबरला टेस्ट आहे ते मेंटेन करण्यासाठी तिकडचं मटेरियल वापरल्यामुळे आपल्याला फायदा होतो। तुम्ही आपल्या मराठवाडा किंवा बाकी जिल्ह्यामध्ये जाल तर तिकडे तुम्ही जर टेस्ट कराल तर तुम्हाला लक्षात येईल की इडलीमध्ये एवढा सॉफ्टनेस नाही आहे। सांबार एकतर एकदम पातळ आहे किंवा ती टेस्ट नाही आहे जी आपल्याला साऊथ इंडियामध्ये मिळते। डोस्यामध्ये पण तो ऑथेंटिक टेस्ट नाही आहे। तर त्यांच्याने आपल्यामध्ये जर फरक बघितला तर आपण एक स्पेशल प्रत्येक डिशच्या रेसिपी डेव्हलप केलेली आहेत। एकतर क्वालिटी मटेरियल आणि प्रॉपर रेसिपीज, यामुळे ज्या आपल्या डिशेस आहेत त्याला एक प्रॉपर ऑथेंटिक दक्षिण भारतातली टेस्ट प्राप्त झालेली आहे। नांदेडमध्ये तुम्ही बघाल, आता नांदेडमधील हा जो भाग आहे कवठ्याचा, हा नांदेडमधला येणाऱ्या भविष्यातील एकदम प्राईम भाग आहे। आपण बाकी नांदेडमधील बाकी भाग बघाल तो पूर्णपणे आता भरलेला आहे। इकडे आता हा जो आहे हा प्राईम एरिया हा भरतोय पूर्णपणे। इकडे पूर्ण डॉक्टर लेन्स आहेत, रेसिडेन्शियल एरिया बराच वाढतोय। तर इकडे जे ऑथेंटिक टेस्ट आहे किंवा साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहेत यांची इकडे कमतरता होती। या लोकांना पूर्णपणे नदीच्या त्या बाजूला जावं लागायचं। तर आज आपण दख्खन इडली ओपन केल्यामुळे त्यांना फार दूरवर जायची गरज नाही आहे। जसं आपलं वजिराबादमध्ये पण ऑलरेडी आउटलेट आहे, तर 4-4, 5-5 किलोमीटरहून लोक यायचे, त्यांना तिकडे तेवढं दूर जायची गरज नाही। त्यांना इथल्या इथे त्या पूर्ण कवठ्याच्या लोकांना आपण एक सोल्युशन दिले की चला तुमच्याच एरियामध्ये तुम्ही दख्खन इडलीची टेस्ट घेऊ शकता। आता पण आपल्या पूर्ण नांदेड जिल्हा आहे किंवा आजूबाजूचे आपले 4-5 जिल्हे आहेत, परभणी आहे, हिंगोली आहे, पण आजूबाजूचे जे जिल्हे आहेत तिकडून जे मोठ्या प्रमाणावर जे लोक स्वतःची ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्या
या साईडला नांदेड जिल्ह्यामध्ये येतात, आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला येतात, किंवा लवकरच आता इकडे कोर्ट सुरू होणार आहे कवठ्याच्या जवळच. कोर्टाच्या साईडला पण भरपूर गर्दी होणार आहे. या लोकांसाठी इकडे प्रॉपर काही ऑप्शन नव्हतं. त्यांना खिचडी पाहिजे किंवा ऑइली पदार्थ खावं लागायचं. त्यांना एक हायजिनिक हेल्दी प्रकार काही अवेलेबल नव्हते. तर या सगळ्यांचा प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून आपण या एरियामध्ये दख्खन इडली सुरू केलं आहे. तर मी या सगळ्या लोकांना आवाहन करतो, जे पण या साईडला येत आहेत, कवठ्या साईडला व्हिजिट करतात वेगवेगळ्या कामासाठी, हॉस्पिटलच्या कामासाठी, त्यांना आवर्जून इकडे या कवठ्याच्या आउटलेटला व्हिजिट करण्यासाठी मी इन्व्हाइट करतो. तुम्ही एकदा या, इकडे टेस्ट करा, तुम्हाला इथली टेस्ट नक्कीच आवडेल. आता इकडे येणार आहे, जर दर्जाचा विषय असेल तर कसं आहे, कस्टमर कोणीही असू द्या, किती वेल एज्युकेटेड असू द्या किंवा एखादा वर्कर असू द्या, आपण जी टेस्ट आहेत आणि जे प्राइजेस आहेत ते आपण अशा पद्धतीने सेट केलं आहे की तुम्हाला एकदम ऑथेंटिक टेस्ट मिळेल आणि एकदम प्राइजेस नॉमिनल असतील. म्हणजे एकदम सर्वसामान्य जे लोक आहेत किंवा एकदम उच्चभ्रू आहेत, जे पे चांगलं करू शकतात, या सगळ्या कॅटेगरीचे लोक आपल्याकडे बसून चांगल्या वातावरणामध्ये एकदम हेल्दी हायजेनिक वेमध्ये आपल्याकडे टेस्ट करू शकतात. तर याच्यामध्ये कसलाही भेदभाव नाही आहे. कोणी कसल्याही प्रकारचे लोक आपल्यासाठी, त्यांच्यासाठी हे योग्य ऑप्शन राहणार आहे. दख्खन इडलीचा फाउंडर. दख्खन इडलीच्या स्पेशालिटीबद्दल जर सांगायचं झालं तर युनिक टेस्ट आणि ऑथेंटिक, परत एकदा देतो. दख्खन इडलीचा फाउंडर. दख्खन इडलीबद्दल जर थोडीशी माहिती द्यायची झाली तर ऑथेंटिक टेस्ट आणि क्वालिटी रॉ मटेरियल ही आमची ओळख आहे. जे दक्षिण भारतामध्ये जी आपल्याला ज्या पद्धतीची सॉफ्ट इडली मिळते, वेगवेगळ्या टाईपच्या चटण्या मिळतात, वेगवेगळ्या पद्धतीचे टेस्टी डोसे मिळतात, यावर आम्ही भरपूर काम करून तिकडचं रॉ मटेरियल वापरून आम्ही आमच्या रेसिपीज काही डेव्हलप केलेल्या आहेत. त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून दख्खन इडली हा ब्रँड लॉन्च केलेला आहे. आता नांदेड सकट मराठवाडा आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक जागी आमच्या ब्रँच ओपन होत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून आता एक नांदेडमध्ये कवठ्यामध्ये एक ब्रँच ओपन झाली आहे. दख्खनच्या फ्रँचायझीबद्दल जर सांगायचं झालं तर तुम्ही आम्हाला इन्क्वायरी करा. इन्क्वायरी केल्यानंतर पूर्ण तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील. त्यामध्ये आमचा सपोर्ट काय असेल, आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला मदत करणार आहेत, त्याच्यामध्ये लोकेशनचा सर्वे असू द्या, सेटअप असिस्टन्स असू द्या, स्टाफचं ट्रेनिंग असू द्या, रॉ मटेरियल आणि बाकी गोष्टीचं असिस्टन्स असू द्या, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप सपोर्ट मिळणार आहे. तुमची एखादी लीड आल्यानंतर 1 महिन्यामध्ये हा सगळ्या सेटअपचा भाग पूर्ण होतो आणि त्यानंतर आपण ओपनिंग करतो. थोडा ब्रेक मारू का. त्याच्याबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर दख्खन इडली फ्रँचायझी हा मूळचा साऊथ इंडियाचा ब्रँड आहे. साऊथ इंडियामध्ये एका वेगळ्या नावाने 12-14 वर्ष आधी एक आउटलेट होतं साऊथ इंडियाच्या एका शहरामध्ये. तिथून आपण इकडे नांदेडमध्ये पहिलं आउटलेट ओपन केलं होतं 12 वर्ष आधी. त्याच्यानंतर त्याला एका फ्रँचायझी ब्रँडमध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या SOPs क्रिएट करून, वेगवेगळ्या स्टँडर्डायझेशन आणून, रेसिपीज फॉर्म्युलेशन करून, रॉ मटेरियल आणि क्वालिटी कंट्रोल करून आपण हा ब्रँड बनवला आणि त्यानंतर याला ॲज अ फ्रँचायझी आपण द्यायला सुरुवात केली. आणि त्याची जी ऑथेंटिक टेस्ट आहे आणि क्वालिटी मटेरियल आहे आणि या सगळ्याला लोकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद आहे, यामुळे आपल्याला बरेचसे नवीन फ्रँचायझीच्या लीड मिळायला लागल्या. त्याचमुळे आपण मराठवाड्यातील अनेक शहरामध्ये आपण याला एक्सपांड करू शकलो आहे. तसंच पुण्यामध्ये आता आपल्या अनेक आउटलेट चालू आहेत. तर जे पण नवीन लोक आहेत, ज्यांना नवीन स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, स्वतःचं काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा आहे, तर त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही एकदा आम्हाला संपर्क साधा. दख्खन इडलीची पूर्ण माहिती घ्या की आम्ही हा ब्रँड कशा पद्धतीने वर्क करतो, याच्यामध्ये आम्ही काय काय तुम्हाला मदत करणार आहे आणि यातून तुम्ही कसं स्वतःचं एक करिअर डेव्हलप करू शकता आणि आमची फ्रँचायझी घेऊन एक स्वतःचा एक सेकंड सोर्स किंवा प्राईम सोर्स डेव्हलप करू शकता. धन्यवाद. बालाजी अलगुलवाड. आज रविनगर कवठा येथे दख्खन इडलीचे नवीन दालन सुरू झालेले आहे. यामध्ये आपणास एकदम स्वच्छ वातावरणामध्ये चविष्ट दख्खन इडली, वडा, उत्तप्पा इत्यादी आपल्याला भेटेल. तरी मी कवठा येथील नगरवासियांना आवाहन करतो की त्यांनी दख्खन इडलीची एकदा चव टेस्ट करावी ही नम्र विनंती.